आत होय चल तिकडं आत जाय. कोंडायचं माझा हात दुखायला लागलाय भाऊ. तुला धाडका देऊ जायचं इकडं जाय. आता कोंडायचं आता झालं. आता झालं लय आठवण काढली तुझी आपल्या पब्लिकनी सबस्क्रायबर्सनी. तुझीच लय आठवण काढली. जाय माग बोल मार उडी चल. आता मोड नाही त्याचा. यावं म्हणलं कोंडून कारण की पावसाचं वातावरण झालंय म्हणून मी आता त्यांचं खाद्य वगैरे देऊ राहिली गाडी ती. हा ही बघ ही आता येली होती ना तिची गेली आज भाऊ. आत्ता शिक धरली आहे बघा. तिची कास परत आता मस्त फुगली आहे. लवकरच येईन असं वाटतंय मला कारण की ना हे पण करू राहील ती हळूहळू चालती. तिचे लक्षणावरून लक्ष कळतो. काय माहिती आता यावेळेस बोकडे देते का पाठ देते. मागच्या वेळेस दिला होता पण इतका वेळ नाही चागलं ते 1-2 तासातच ते मरून गेलं. यावेळेस जरा हेल्दी देईन असं वाटतंय कारण की आपल्या बोकड्याचं बोकड आहे ते. काय होईन त्या बोकड म्हणतो ते आपल्या बोकड्याचं आहे. काय होईल ते आता काय आहे आता नाही. आता वयात चल आता चल. बांधलंय आता गौरीला. 2-3 दिवसापासून मला ती शिंग कापायची होती. हे टोकं असे तर घेतो कापून मग तुम्हाला दाखवतो. असं आहे ना एका हाताने कापताना यायचे ते. खेळ खतम. एकदम वरचे शेंडे आणले ते प्रज्ञेच्या हातात येते आता इकडून ते सोडून आण तिला. नाही आता काही नाही करी. आता कसं होतं पाणी पी मोकळं झाली ना आता. पावशेर किलो पावशेर भर मोकळी झाली आता. चला गौरी चला तुला बांधितो. आता नाही धडकायची. ते काय झालं बाबा आहे ना एका शेळीच्या डायरेक्ट पोटातच घुसलं होतं. आतडेच बाहेर काढली होती ती बारकी ज्या 2 पाठी होत्या ना आपल्या त्यातली एक गेली ती शेळी. त्याच्यामुळे ते निर्णय घ्यावा लागला आपल्याला. आपण काय असाच नाही घेतला तो निर्णय. त्याच्या मागे काहीतरी काय होतं. आणि एक मोठी शेळी पण होती आपली. तिच्या पण आहे ना पोटात मारलं होती तिने. तिच्या पोटात 2 बाळ होते ते फुगले होते. अशी तई गौरी दिसती साधी पण हा काम लय डेंजर. आता बघा याय ना बी. चल ना आता काय झालं यायला चल. तिला चिडीलं ना तिची खरं सांगितलं तर बघ ना कसं हे करू राहिली. याय ना बी. खाजो बावळटपणा आहे नुसता बावळटपणा. जर रे खाय तू खाय इकडं. सेपरेटच तुम्हाला सगळ्याला लय भांडणं खेळातात नारा. तुला दम निघा ना काय. कवळं आहे वरती गवत त्याच्यामुळे आहे ना हे शाळांना दिलं पहिलं. तिकडे गौरी वाट बघू राहिली. अय यार तुला तिकडे टाकलंय तुला इथंच खायचं का. मम्मी सरक लागन. हे गौरीच आहे सरक चाल. गौरीला थोडंच राहिलं असतं मला वाटत असन पण नारायणीला वैरण टाकली. वैरण बी खाईन. इथं खाऊ राहिली आता. होय तिकडं बाय तिकडं. हा आता खात बस का रवी खेळ. चला भाऊ मला आहे ना धानोड्याच्या आजी आल्या होत्या बाबांच्या बहीण त्यांना सोडायला जायचंय. प्रज्ञेशन आम्ही सगळे जाणार आहेत मोठ्या गाडीत. त्याच्यामुळेच म्हणलं यांचं लवकर आवरून घेऊ. ते चिंचाची काडी तिकडे टाकावं लागेल. सर का तुम्ही तिकडं सगळे आत गेले तर नाही बाहेर काय करतोय. खा ना आत जा बाळा. खाते हिरवं थोडंफार. चपात्या खायना सकाळी. काल काय झालं काल कार्यक्रम होता ना पोळ्या उरल्या होत्या थोड्या पोळ्या टाकल्या तर पोळ्या खायचं नाव घ्याय ना ती. आता काय हिरवं नुसत्या चपात्या द्यायला काय का पोळ्या खाल्ल्या नाही त्यांनी. असे येत चपात्या द्या फक्त यांना. काय इथे येत ना कशाकडं कोण. हा ते तिकडे आहे ते गेलं तिकडे कोपऱ्यात ती. राम मंडळी आता बघा माझा आवाज बऱ्याच दिवसातून आता प्रणित काम करू राहिलाय आणि त्याचा लूक बघा परत त्याच्यात आहे झालेला आहे. हे बदकं विकायला आहेत बरं का. कोणाला लागत असले तर सांगा कमेंट करा मिळून जातील. आता हे राजहंस नाही. राजहंस जरा कमी क्वांटिटी त्याच्यामुळं
आणि हे बघा डॉक्टर मॅडम त्या पण व्हिडिओ करून राहिलेले आहेत. आता आपल्याला अजून कोंबड्या वाढवायच्या आहेत. आणि कसं वाटतं आपलं भोगूरचं निसर्गरम्य केदारेश्वर. एका बघा पावसाचे दिवस पृथ्वीवर कुठे बी जा तुम्ही योग्य आणि सुंदर असे निसर्गाचे पायाला फुगलं का बघ खालच्या बाजूने तिचे ना. मग ते काय ते मग काय माहिती हो ती काल ती हे करीत होती. नाही नाही गौरीच नको झाली ब्लॉगिंग. काय राहिलं प्रज्ञेश स्वतः पवार कॅमेऱ्याच्या मागची जादूगर आहेत ते. कॅमेऱ्याच्या मागची जादू बघा. आपण जे उन्हाळ्यात कापलं होतं ते झाड किती मस्त फुटलंय. आता आहे ना थोड्या फांत्या वाढल्या का ही फांती घ्यायची बरं काढून इकडे इकडे यायला लागली. त्याच्यामुळं वरवरच्याच ठेवायच्यात बारीक करायच्यात. अजून ते पाण्याचं इकडे घेतलं होतं थोडं तिरकं झालंय त्याला आता इकडे दाबावं लागेल मग ते सरळ होईल. चला भाऊ आता आम्ही आलोय देवगडला. श्री गुरुदेव दत्त पिढी श्री क्षेत्र देवगड संस्था. चला इथून लागलंय मस्तपैकी दर्शन वगैरे होऊन जाते ना. आता होते का पण दर्शन? होय रे भैया दर्शन होते ना आता. काही टेन्शन नाही. तो आलेला आहे ना इथं आलेला आहे ना. चला आता हळूहळू हळूहळू. पाऊस चालू आहे बरं का. बघा 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 हे डेंजरच आहेत भाऊ. आलंय आता देवगडचं प्रवेशद्वार. चला इथून आता पार्किंगला इथंच आहे का आजी? पार्किंगला इथंच आहे वाटतं. काय गाड्या थांबल्यात मध्ये जाते ना. एकदम थांबले तिथं फोटो जाऊ द्या. अरे फोटो काढून राहिले. चला 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 पुढं जाऊन द्या आम्हाला. निवास अशा ठिकाणी राहायचो आम्ही. बरं मजा यायची पण तिथं. चला आलोय परिसरात आत. अजून काय नाही हे तिथून जायचं आहे आपल्याला पुढं मस्तपैकी. चला दर्शन करून घेऊ. चलो चलो. आजी बाबा कुठे आहेत? येऊ राहिले हळूहळू मागून. इथून आहे ना जाता येतं बरं का पण इथून बंद केलंय. मग आजीने ते म्हणले की बाबा चला इथूनच आता. चला इथून. हा प्रवार हा प्रवार चला आता इथून. हा हा मला लय दिवस झाले. मी आहे ना प्रज्ञेच्या वयात असेल तेव्हा आलेलो आहे. प्रज्ञेच्या वयात असेल तेव्हा आलेलो आहे मी. 12वी 13वी फर्स्ट इयरला बी नाही 11वी 12वीच्या दरम्यान आणतो होतो. चाललोय आता हळूहळू हळूहळू खाली नदीचं दर्शन घेऊ. चलो फिर. ये देखो कितने बादल छाए हुए हैं यहाँ पर. हिंदी में क्यों बात कर रहा हूँ मैं. मस्त आहे वातावरण. अजून तर काय पाऊस झाला नाही बरं. गाडीमध्ये लागला थोडा पाऊस आपल्याला गाडी चालवता. पण काय आता 4 व्हीलरमध्ये त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. हनुमान दादा आणि शनेश्वराय व्हिडिओ नाही आहे बरोबर. ओके ओके. चाललोय भाऊ आता घाटवर आपण चाललोय खाली हळूहळू हळूहळू. चल दीदी कुठे आहे? चल इथं पांडव ते काय म्हणते त्याला पानडुबके पान कोंबड्या तर तिकडं बोट वगैरे पण आहे सवारी वगैरे पण ते तिकडे आहे. हो का. नको येऊ मग. हे पाणी इथपर्यंत येत असेल प्रज्ञेश. इथपर्यंत येत असेल ते. पावसात होईल ना आता ते एकदम बेस्ट मध्ये. चल गा हळूहळू आता चला. ते बघ बोट बीट आलेली आहे आता इथं. काय बघत असते बोट? ते तिकडे आहे ना की संगिरी बाबांचं ते जन्माचं आहे ते त्याच्यामुळे बोटीत ना मुंबई बसून का डायरेक्ट अच्छा हल्लं ते बघ ते टेन्शन येतं मला. अजून चक्कर येते बघितल्यावरच चक्कर येते. चला कधी बसली होती मुंबईत.
चक्कर येते बाबा. चल चला झाले दर्शन, आता निघालोय हळूहळू घरी. इकडचे लय रस्ते बंद केले त्याच्यामुळे असं जावं लागत कुठून नवी. ओके चलो. मस्त वातावरण झालंय गाड्यात, गार हवा सुटली. काच काढून टाक बर थोड्या वेळ. काय म्हणला तू? नेमकी म्हणणं काय तुझं? नाही बघा, आता गोदावरी नदी आणि आपली प्रवारा संगम हे झालाय. आता संगम इथून पुढे सगळी आता गोदावरी नदी बनती. ही जाती पैठणला आता गंगा आपल्या इकडची. ही गोदावरी आहे ना, ही गोदावरी आणि ही प्रवारा. ही नाशिकवरून येते ना, ही नाशिकवरून, ही आपली इकडून. हा आणि हा आता आहे ना, याचं कसं असतं माहिती का, संगम मध्ये ज्या नदीचं पात्र खोल असतं ना, त्या नदीचं नाव पुढं लागलं जातं. आता गोदावरीचं पात्र आहे ना खोल आहे, त्याच्यामुळे ना गोदावरीचं नाव लागलं गेलं. तिकडे बी तसंच. आपण उत्तराखंडला गेलो होतो ना, अलकनंदा भागीरथी, तिथे आहे ना मग एक वरतून गंगोत्री येते ना, मग तिथून गंगोत्रीचं पात्र खोल आहे, त्याच्यामुळे मग गंगा नाव पडलं पुढं. असं आहे ते. मला बी ते आत्ताच कळायला लागलं. पण हे बघू शकता तुम्ही, बघा किती मस्त आहे. आता हे तिथं वरतून दिसतं फक्त. आता हे सपाटीने दिसतंय ना, ते वरतून दिसतं फक्त. नाही ते बारीक आहे. नदीचं पात्र तेवढं नदीचं पात्र बनतं तिथून. पण मग पुढं होऊन ना याच्यावर मोठी नदी होती गंगा. हा चला 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 चला. पोलीस आले ते. पोलीस चला, पोलीस नको नको म्हणले, गाडी मध्येच उभा केलेली आपण. नाही वेटर आले वेटर ताक आले घेऊन. वेटरने ताक आणलंय. पावसाळ्यात आम्ही ताक पितोय. एक लय भारी आहे प्रयोग. पण इथलचं ताक लय भारी आहे, त्याच्यामुळे आलोय आम्ही ताक घ्यायला. दोन घेऊन आलो. त्यात सब्जा वगैरे सगळं एकदम मस्त. गोड ताक लय भारी ताक लागतो. चला आता इथून नेवाश फाट्याला आलोत आपण. हळूहळू जायचं आता आपल्याला घरी. इथून येते ये ना, बस ना.